आणि त्यानंतर पंच DK सर. DK म्हटल्याच्या नंतर नॉट जस्ट अ नेम, इट्स अन ब्रँड. एक वेगळी ओळख ॲज अ अंपायर म्हणून ज्याने सातत्यानं मिळवलेली आहे ते DK सर यांचा आपण सन्मान करत आहोत. विशेष भूमिका राहिली निरंजन सावंत सर, बाळा माने सर आणि DK सर अर्थातच दत्ता कडव सर यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. चला चला सर्व संघाचे खेळाडू उपस्थित व्हा. लगेच आपण सन्मानाला सुरुवात करतोय. चला धन्यवाद. चला चला सर्व टीम मेंबर्स, पाचही संघांचे खेळाडू, काड्याचा पाडा, अंजब, दामोते, अकुलवाडी आणि बडवल B+. चला खेळाडू उपस्थित व्हा. या पुन्हा या स्पर्धेचे लाडके श्रीमान आयोजक सुनीलजी गोडविंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठेवण्यात आलेली स्पर्धा. चला या सर्व संघातील खेळाडू या ठिकाणी उपस्थित व्हा. लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. चला चला तर लगेचच आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन. चला अंजब, खाड्याचा पाडा, दामोते, चला उपस्थित व्हा लवकरात लवकर. चला पारितोषिक आपण देत आहोत. सर्वप्रथम सर्वप्रथम या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज, माजी पंचायत समिती चषकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब जातोय ज्यांच्या नावावरती 52 धावात 19 चेंडूंमध्ये 52 धावा करणारा दामोदर संघाचा गणेश पाटील ठरलाय सर्वोत्कृष्ट फलंदाज. चला बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समनचा किताब आपण देत आहोत. गणेश पाटील तर उपस्थित नाहीयेत. चला गणेश पाटील उपस्थित नाही, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे सहकारी हे ट्रॉफी देतात. आयोजकांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सर्वोत्कृष्ट फलंदाजाला सन्मानित करत आहोत. 52 धावा 19 चेंडूंमध्ये गणेश पाटील. अभिनंदन गणेश पाटील. ध्रुवी 11 प्रथमेश दामोदर या संघातील गणेश पाटीलला जातो सर्वोत्कृष्ट फलंदाज. सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतलेल्या. महत्वाचं आहे की फक्त 3 मॅचेस करताच आपण हे पॉइंट्स मोजलेले आहेत. सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक पुन्हा एकदा आपण 2 लाडक्या आयोजकांच्या शुभ हस्ते देत आहोत. आयोजकांच्या वतीने ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल. सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमधील षटक फेकलेल्या 3 मॅचेस मध्ये 3 आणि 6 विकेट घेणारा ध्रुवी 11 प्रथमेश दामोदर संघाचा राहुल राणे ठरलाय 6 विकेटचे सह सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन राहुल. आयोजकांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करत आहोत राहुल राणेंना. फलंदाजीची सायकल आहे ती देखील दामोदर गावामध्ये आणि गोलंदाजी देखील. सिरीज देण्याच्या पूर्वी आपण पारितोषिकांपासून सुरुवात करत आहोत. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. खऱ्या अर्थाने जे पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलं, ज्यांचा पूर्णतः महिनाभरामध्ये शेड्यूल बिझी होता, सर्वाधिक हाय लॉट्स मधून जो संघ आपल्याला क्वालिफाय होताना आपण पाहिला, पंचम अर्थातच 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला श्रीमान उद्योगपती अनिकेत शेठ आजार याने पुरस्कृत केलेला जय मसोबा बडवल B+ हा संघ ठरला 5व्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन टीम. चला अभिनंदन टीम. बडवल B+ संघ ठरला. अभिनंदन समीर, अभिनंदन उमेश आणि संपूर्ण बडवल B+. अभिनंदन संघाचे पुरस्कर्ते अनिकेत जी आजार यांना सुद्धा अभिनंदन. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेमधील ज्यांनी आजचा दिवस, आजची रात्र ज्यांनी गाजवलेली आहे, तो चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आयोजकांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी देऊन आपण या संघाला सन्मानित करत आहोत. सायली 11 अकुलवाडी संघ ठरलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन टीम. चला या ताबडतोब या.
चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेले आहेत सायली 11 अकुलवाडी संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी. रोख 25,000 रुपये व आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी देऊन सुरेश शेठ गोडविंदे यांना पुरस्कृत केलेला सायली 11 अकुलवाडी संघ ठरला या स्पर्धेमधील चौथ्या क्रमांकाचा मानकरी. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत ज्यांचा संघ ऑलरेडी एका स्पर्धेमध्ये खेळत होता आणि आज त्यांच्यासाठी एक मोठा डबल धमाका. ऑलरेडी 2 सायकल त्यांच्या गावामध्ये जातात आणि बाईक देखील त्यांच्या गावामध्ये येते आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे ध्रुवी 11 प्रथमेश दामोदे संघ ठरला आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी व 30,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दामोदे टीम साठी. आज या स्पर्धेमधून ते 2 सायकल घेऊन जात आहेत व अंबरनाथला सुरू असलेल्या स्पर्धेमधील ते तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरून त्यांना बाईक देखील मिळालेली आहे. नितीन विर्ले बाईकचे मानकरी ठरलेले आहेत आयोजकांच्या वतीने त्याचं अभिनंदन. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ दाखवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ ठरला रनर अप या स्पर्धेमधील उपविजेता. चला अभिनंदन टीम. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण संघाला खेळताना पाहिले तर संपूर्ण जवळचे सर्वांचे जवळचे मित्र आणि त्यांच्याच नावाने त्यांच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी नेहमीच आपण हे मॅचेस खेळवलेले आहेत. या अविनाशदा या विजयदा आपण उपस्थित व्हा या पारितोषिक देण्यासाठी. या चॅम्पियन क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देत आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देत आहोत. सिरीजचं पारितोषिक आपण सुरुवातीला देऊयात. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि आता आपण वळत आहोत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने 24 चेंडूंमध्ये 57 धावा गोलंदाजी करत असताना 3 फलंदाजांना ज्याने बाद केले 3 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. एक अष्टपैलू जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याची भूमिका राहिलेली आहे ते स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा हार्ड हिटर प्रवीण पतारे ठरले आहेत या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आयोजकांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करत आहोत. अभिनंदन प्रवीण पतारे. अभिनंदन टीम अंजप. चला सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करत आहोत की आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. चला चला या सर्वांनी या पहिल्या क्रमांक थांबा 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 या कोण अजून मान्यवर बल्लू. चला चला या कारण JS काळेचा पाडा संघ ठरलेली या स्पर्धेमधील चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. 40 संघांना सहभाग कित्येक अडथळे आले त्यांच्या वाटेला त्या अडथळ्यांना दूर सारून ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावरती स्वतःवरती विश्वास ठेवून या स्पर्धेमधील 40 संघांवरती अधिराज्य गाजवलेला संघ ठरलेला JS काळेचा पाडा संघ. अभिनंदन टीम. हार्दिक अभिनंदन सुरेश शेठ गोडविंद आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करण्याची संधी दिली आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.